Audio Jungle. Audio Jungle. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी आपण आज इथे जमलेलो आहोत सगुणाताई बानखे यांच्या वाढदिवसानिमित्त. तर सगुणाताईंची परवानगी घेऊन मी त्यांचीच कविता सादर करत आहे आणि ही कविता आहे त्यांनी आपल्यासाठी आपल्या प्रेमासाठी लिहिलेली आहे. आपण त्यांच्या बर्थडेसाठी ती सादर करत आहोत. या कलेचा सवाल सुटला ग, सवाल सुटला या कलेचा सगुणाताई तुझ्यामुळं, सगुणाताई तुझ्यामुळं हासत जग पाहिल तुला ग, हासत जग पाहिल तुला ग. तुझ्या कर्तव्याचं मोल ग, तुझ्या कर्तव्याचं मोल ग. सवाल सुटला या कलेचा सगुणाताई तुझ्यामुळं, सगुणाताई तुझ्यामुळं. या कले मंदिरी उभी ग, या कले मंदिरी उभी ग. भरून गेला गाभा तुझा ग, भरून गेला गाभा तुझा ग. नाही पडणार कमी तुला ग, का तुझ्या कष्टाचं हे मोल ग, तुझ्या कष्टाचं हे मोल ग. सवाल सुटला या कलेचा सगुणाताई तुझ्यामुळं. तुम्हाला टाळ्या वाजवता येत असेल तर टाळ्यांची कमी पडून देऊ नका. संग सोबतीनं तुही चाल ग, संग सोबतीनं तुही चाल ग. मान सन्मान ही नको ग, मान सन्मान ही नको ग. नाही कमी पडणार आम्ही ग, नाही कमी पडणार आम्ही ग. सवाल सुटला या कलेचा सगुणाताई तुझ्यामुळं, सगुणाताई तुझ्यामुळं. उंच उंच घे भरारी ग, उंच उंच घे भरारी ग. मागे फिरून पाहू नको ग, मागे फिरून पाहू नको ग. आम्ही मागे पुढे चालू ग, खुशताई तुझ्यामुळं ग, खुशताई तुझ्यामुळं ग. सवाल सुटला या कलेचा सगुणाताई तुझ्यामुळं, सगुणाताई तुझ्यामुळं, सगुणाताई तुझ्यामुळं. खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा सगुणाताई तुम्हाला. खरंच प्रेमाचा चहा पिऊन पण झालेला आहे आणि या अनुजानुचं प्रेम खूप छान जुळलेलं आहे. खड्ड्यातच मला पण वाटतं खड्ड्यातच घालावं प्रेम, कारण आयुष्यात खूप खड्डे आहे. कारण प्रेम ही एक सहजशी गोष्ट नाही आहे, त्याच्यासाठी चढ उतार असतात. म्हणूनच मी म्हणते आपण मला तर राग येतो कारण प्रेम हे प्रेमच असतं. त्यावेळेस 9 दिवसाची नवी नवरी असते आणि तिला प्रेम कळतं काय असतं. त्याच्यानंतर सुरू होतं आपला संसार आणि त्याच्यामध्ये सगळ्या संसाराचा बाजार असतो. तोच आज मी इथे मांडणार आहे आणि मी भांडून जाणार आहे आज. मला आज मी रुसलेली आहे थोडी कारण मला राग येतोय मला. कारण आमचे हे मी त्यांना नेहमी म्हणते तुम्ही माझ्या जोडीला चला, पण ते काही येत नाहीत आणि मला एकटीलाच निघून यावं लागलं कारण आज पाऊस पण नाही आहे. पण मी आलेले आहे व्यवस्थित. मला नेहमीच म्हणतात बोल कविता, मी म्हटलं काय बोलू. मला म्हणतात बोल कविता, मी म्हटलं काय बोलू. परवा जाते मी माहेराला, परवा जाते मी माहेराला बांधा गुटुडा आणि आईकडे आराम करायला. आई माझी आई, आई माझी आई लाडाची मी बाई आहे. माझी आई हौस पुरवायला माहेरी मजेत राहील. आठवण तुमची काढीन मी, इथं रोजच तुमची कटकट असते, इथं रोजच तुमची कटकट असते. बाई माहेर आलं मी 2 दिवस सुखानं. जवळचं प्रेम लांब गेल्यावर कळेल, जवळचं प्रेम तुम्हाला लांब गेल्यावर कळेल तुम्हाला, तेव्हा किंमत तुम्हाला माझी समजेल. माहेरी गेल्यावर खाऊन पिऊन टुनटुन होईल, माहेरी गेल्यावर खाऊन पिऊन टुनटुन होईल. सासरी आल्यावर मग वजन कमी करीन. तुम्ही किती खायला घाला, तुम्ही मला किती खायला घाला, अंगाला लागत नाही माझ्या. म्हणून मी
काहीच बोलत नाही. माहेरी गेल्यावर घ्या तुमचं रूप आरशात पाहुनी, तुमचे काळे तोंड घ्या मग गोरं करून. मी तर तुमची भोळी राणी, तुम्ही घ्यावं माझं सारच खपून. मी तर तुमची भोळी राणी, तुम्ही घ्यावं माझं सारच खपून. बोलायचं नाही चुकलं तर वरून, कधीच बोलायचं नाही चुकलं तर वरून. मी लाडकी तुमची गोड गालात हसून, मी लाडकी तुमची गोड गालात हसून. 4 दिवस येते जरा माहेरी राहू, 4 दिवस येते जरा माहेरी राहू. वा वा. जरा घ्यावं ना तुम्ही थोडं प्रेमानं सहन करून, जरा तुम्ही घ्यावं ना थोडं प्रेमानं सहन करून. परवा जाते मी माहेराला आणि माझ्या आईकडे आराम करायला, माझ्या आईकडे आराम करायला. माझ्या कवितेचं नाव आहे आमंत्रण. हाय आग्रहाचं आमंत्रण, खास तुमच्यासाठी अगत्याचं बोलावन. आमच्या घरी जेवायला या हो, आमच्या घरी जेवायला या हो. अहो पाहुणं आमच्या घरी जेवायला या हो. बेत असा हा मराठमोळा तसा, चटणी भाकरी अन ठेचा. वा. सगळ्यात आवडतो पाहुण्यांना तर चटणी भाकरी ठेचा. वरवर लोणच्याचं बोट, पान सुपारी खाण्या लाल लाल ओठ. स्वादिष्ट चवीचा रुचकर स्वाद, अन फोडणीचा भात त्यावर भरलेलं वांग. आंबट गोड कडी चाखत प्याव, कांद्याची वरून तोंड करून गोड. अजून तुमच्या ताटानं म्या त्या वाढावं, अजून काय काय तुमच्या ताटानं म्या वाढावं. अन तुमच्यासाठी हे खास बोलावन. अन पाहुणं तुम्ही आमच्या घरी जेवायला यावं, अन पाहुणं तुम्ही आमच्या घरी जेवायला यावं. लाल लाल तरी रस्सा मासवडी, लाल लाल तरी रस्सा, असा रगडून हात मारावं तसा. खावं खवखव असं भोजन करावं, खावं खवखव असं भोजन करावं. पाहुणं मारून ताव बोट चाटीत जावं, पाहुणं मारून ताव बोट चाटीत जावं. आणि तुमच्यासाठी पाहुणं खास आग्रहाचं आमंत्रण. आणि तुमच्यासाठी खास पाहुणे लवकरच येतील तुमच्याकडे, तयारच आहेत पाहुणे सगळे. लई दिसाचं हे बोलावन, लई दिसाचं हाय बोलावन. आग्रहाचं आमंत्रण, आग्रहाचं आमंत्रण. आणि तुम्ही अगत्यानं यावं मंडळी, तुम्ही आमच्या घरी जेवायला. असं होणार नाही, असं होणार नाही. आणि खाल्ल्या बिगर कोणी उपाशी जाणार नाही. आमच्या घराची रीतच हाय, आणि आमचंच नाव सदा मुखाने घ्यावं. अहो यावं तुम्ही पाहुणं, आणि आमच्या घरी जेवायला यावं. आणि आमच्या घरी पाहुणं जेवायला यावं, आणि आमच्या घरी पाहुणं जेवायला यावं. नक्कीच येतील पाहुणे तुमच्या घरी. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.